आज आपण झटपट तयार होणारे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे लाडू बनवताना आपण जरासुद्धा तुपाचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे लाडू बरेच दिवस टिकतात आणि हे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तेवढ्याच वजनामध्ये 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर कपने मेजर केले तर इथं 1.5 कप शेंगदाणे आणि 1.25 कप किसलेला गूळ घेतलेला आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती कढई ठेवलेले आहे आणि मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना खूप घाई करायची नाही, मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचे नाही, कारण ते वरून तर भाजले जातात पण आतमध्ये थोडासा कच्चेपणा राहतो, तर त्यामुळे लाडूची चव बिघडते. त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर जवळपास 5 ते 6 मिनटं लागतात. तर मी आता शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि गुळामध्ये जास्त प्रमाणात लोह असतं, त्यामुळे हे खूप पौष्टिक असे हे लाडू बनून तयार होतात आणि हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर आहेत. तर तुम्ही या पद्धतीने गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून बघा. तर आता आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. यावरची साल सहज निघते. तर आता आणखी 2 मिनटं मी परतून घेते आणि हे गॅस बंद करून आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाले की यावरची सगळी साल काढून घ्यायची. तर आता मी 5 ते 10 मिनटासाठी थंड करून घेतलेल्या आहेत आणि आता यावरची साल काढून घ्यायची, किंवा तुम्ही साल न काढता असेच सुद्धा वापरू शकता. मी सहज जेवढी निघते तेवढी साल काढून घेते. तर आता हे झालेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हे आपण 2 बॅचमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला मी अर्धे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सोबतच अर्धा गूळसुद्धा घेणार आहोत आणि हे एकत्र मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही. तर आता मी अर्धा गूळ यामध्ये टाकून घेतलं आहे आणि सुरुवातीला शेंगदाणे घालायचे आणि त्याच्यावरती गूळ घालायचं, म्हणजे गूळ खाली ब्लेडला चिकटत नाही. तर आता मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान असं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे मिश्रणाला. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सारख्याच पद्धतीने उरलेले शेंगदाणे आणि गूळ ते सुद्धा बारीक करून घ्यायचे. तर यामध्ये तूप वापरायची आपल्याला काहीच गरज लागत नाही. जर तुम्हाला वापरायचं असेल तर 1 ते 2 चमचे तूप वापरू शकता, किंवा तुम्हाला आणखी यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून बारीक करून घेऊ शकता. तर मी इथे फक्त गूळ आणि शेंगदाणे याचाच वापर केलेला आहे. आता दुसरी बॅचसुद्धा आपली झालेली आहे. तर हे मिश्रणसुद्धा मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे हाताने व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि बघू शकता मिश्रणाला खूप छान अशी बाइंडिंग आलेले आहे. याच्यामध्ये तूप मी अजिबात वापरलेलं नाही. आता यामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर वापरलेली आहे आणि आता ते सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचे. सगळ्या मिश्रणाला ही वेलची पावडर सगळी लागली पाहिजे. तर छान असं मिसळून घ्यायचं आणि आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया. तर तुम्हाला केवढ्या आकाराचे लाडू बनवायचे त्यानुसार मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. तर मी मध्यम आकाराचेच लाडू बनवून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा लाडू आपला वळून झालेला आहे. शेवटी असं हातावरती घोळवून घ्यायचं म्हणजे छान चकाकी येते. तर हा एक लाडू वळून झालेला आहे. तर सारख्याच पद्धतीने दुसरासुद्धा आणखी एक मी लाडू तुम्हाला वळून दाखवते. अगदी सहज वळता येत आहेत.
आणि हा सुद्धा लाडू आपला वळून झालेला आहे. आता उरलेल्या मिश्रणाचे मी पटापट सारख्याच पद्धतीने सगळे लाडू वळून घेतले. आणि छान असे गूळ शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि बघू शकता आतमधून एकदम मऊ आणि सॉफ्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.